दर्यापूर तालुक्यामध्ये शिवसेना तालुकाध्यक्ष गोपाल अरबट यांनी विमा कंपनी प्रतिनिधीच्या कानशिल्यात लावली आहे। शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीक विमा न मिळाल्याने शेतकरी समवेत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष कृषी विभागात माहिती विचारण्यास गेलेत। यावेळी राडा झाला आणि शेतकरी संतप्त झालेत आणि शिवसेनेचे तालुकाध्यक्ष यांनी विमा कंपनी प्रतिनिधीच्या चक्क कानशिल्यात लावली। यासह पीक विम्याच्या सुविधा केंद्रात जाऊन काहींनी तोडफोड देखील केली आहे। सध्या पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन सुद्धा मागच्या वर्षीचा पीक विमा मिळालेला नसल्याने शिवसेना आणि शेतकरी आक्रमक झाले होते। कृषी विभागाने जबरदस्तीने शेतकऱ्यांना पीक विमा काढायला लावला होता, मात्र मागच्या वर्षी पीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले होते आणि यातूनच शिवसेनेच्या तालुकाध्यक्षांनी विमा कंपनी प्रतिनिधीच्या कानशिल्यात लावली। दर्यापूर तालुक्यातील सांगळूत एक गावातील मी शेतकरी आहे। मी 2 हेक्टरचा मुगाचा विमा काढला होता आणि उडदाचा काढला होता। 1 हेक्टरचा मुगाचा आणि 1 हेक्टरचा उडदाचा, पण 1 वर्ष उलटून सुद्धा पीक विमा मिळालेला नाही आहे। 72 घंट्यात इन्शुरन्स क्लेम करायला सांगितला होता। आम्ही तहसीलदार, कृषी विभाग, त्याच्यानंतर विमा कंपनीकडे सतत पाठपुरावा केल्यावर सुद्धा आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत। आता पेरणीची वेळ आलेली आहे तरी हे शेतकऱ्यांची पीक विमा कंपनी एक प्रकारे थट्टा उडवत आहे। गेल्या वर्षी तूर, उडीद, सोयाबीनचे विमे काढलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांच्या विमा काढल्यावर आपल्या उडीद, मुगाची विम्याची भरपाई मिळण्यात यावी त्याकरता आम्ही यांना अनेक निवेदन दिले। आपल्या राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांना आम्ही स्वतः जे शेतीचं नुकसान झालं ते शेती आम्ही दाखवायला स्वतः कृषी मंत्री साहेबांना आणि जिल्हाधिकारी मॅडम, आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हा कृषी अधिकारी त्यांना आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर नेलो। शेतीच्या मुगाचा आणि उडीदाचा एवढा अतोनात नुकसान झालं, त्या नुकसानाची आम्ही भरपाई करण्यासाठी 1 वर्षापासून यांच्या मागे लागलेलो आहोत। हे आम्हाला उडवाउडीचे उत्तर देऊन राहिले आणि वरून हे म्हणतात की आम्हाला जर शासनाने जर आम्हाला अनुदान दिलं नाही तर आम्हाला जो शेतकऱ्यांना विमा द्यायचा आहे तो द्यायला वेळ लागेल। म्हणून आम्ही त्यांच्या कानशिल्यात दिली की विमा आम्ही हा इको कंपनी इन्शुरन्स काढला, शासनाचा या विमा कंपनीसोबत कुठलाही संबंध नाही। यांनी शेतकऱ्याचे पैसे घेतले तसेच शेतकऱ्यांना भरपाई एवढीच आमची मागणी होती। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।